अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। परम आदरणीय सद्गुरु साईनाथांना वंदन करून आज आपण नवीन एक विषयानुसार माऊली केबलच्या माध्यमातून आपल्या समोर आलोय। मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर एक साई सेवा पूजालय आणि एक माऊली परिवार या दोघांच्या पूर्णपणे सहकार्याने आम्ही आपल्यापर्यंत एक नवीन एक चर्चासत्र वेळोवेळी पोहोचवू शकतोय। यासाठी माऊली केबल नेटवर्कचे मनपूर्वक धन्यवाद, आणि जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे। कारण वर्तमान स्थितीनुसार जर पाहायला गेलात तर आपल्याला वेस्टर्न कल्चरचा पूर्णपणे एक अधिकार जो आहे तो नेमका काय याची जाण करून देणारी एक परंपरा आपल्यामध्ये बऱ्याच पद्धतीने टीव्हीच्या माध्यमातून चालत आलेली आहे। पण आपली नेमकी हिंदू परंपरा काय आहे? वास्तविक पाश्चिमात्य कल्चरपेक्षा ही हिंदू कल्चर पद्धती फार पुरातन आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे। फार याच्यामध्ये सायंटिफिक रिझननी असलेली प्रूफ स्थिती आहे की याच्यामध्ये काही ना काहीतरी वैज्ञानिक तथ्य पण आहेत। हिंदू पद्धती म्हणजे फक्त विश्वास नाहीये, हिंदू पद्धती म्हणजे याच्यामध्ये तथ्य आहे, याच्यामध्ये तत्वज्ञान आहे। आणि माऊली परिवार जर आपण पाहू तर केबल नेटवर्कच्या माध्यमातून हिंदू परंपरेतला मधला डीप किती आपल्याला परंपरेचा सिद्धांत आपल्या केबलचे जेवढे पण उपभोक्ते आहेत या सगळ्यांसमोर मांडता येतील तेवढे मांडा, असं ज्यावेळेस त्यांचं परिवाराचं मत आलं त्यावेळेस मग आपल्याला ही चर्चासत्र सुरू करण्याची एक सुवर्ण संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली आणि मला आपलं यथोचित ज्ञान आपल्या सगळ्यासमोर सादर करता येतंय याची ही एक अपॉर्च्युनिटी मला मिळाली। म्हणून मग माऊली परिवारचे आणि सहित तुमच्या सर्वांचे का, कारण तुम्ही आजपर्यंत जो काही अभिप्राय आम्हाला वेळोवेळी देत आलात आणि ज्या काही अपेक्षा आपल्याला ज्या आमच्याकडून आहेत याची ज्या वेळेस आम्हाला तुम्ही मेसेज करताय किंवा ईमेल करताय, यामुळे मग आम्हाला नवीन काहीतरी कन्सेप्ट करण्यासाठी, नवीन काहीतरी उपक्रम आम्हाला राबवण्यासाठी एक ऊर्जा मिळते, एक चैतन्य शक्ती मिळते आहे। त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे, दर्शकांचे आणि आपले सर्व साई भक्तांचे सहित सर्व भक्ती परिवाराचे मी सहर्ष आभार व्यक्त करतो। मंडळी, आज आपण एक नवीन विषय, जो विषय वास्तविक फार पुरातन आहे परंतु आजपर्यंत त्याची स्थिती जी आपण पाहू, त्याची जी एक परंपरा जी आपण पाहू ते कुठेतरी लोप पावताना दिसते आहे। म्हणून मग ह्या विषयानुसार आम्ही आपल्यापर्यंत आलोय। मंडळी, वास्तविक आपल्या हिंदू पद्धतीमध्ये आपल्याला एक बंधनामध्ये त्यांनी बंदिस्त ठेवलंय। कशासाठी? तर तुमची हिंदू पद्धती जी आहे ही पूर्णपणे संरक्षित राहावी, याला काहीही संवर्धनासाठी कोणताही गालबोट लागू नये आणि याचं खच्चीकरण कुठेही होऊ नये यासाठी पक्की मजबूत भिंत चारही दिशांनी आपल्या धर्मशास्त्रकारांनी एक बांधलेली आहे। मग याच्यासाठी आपल्याला संस्कार वर्ग पद्धती असेल, याच्यासाठी कर्मकांड पद्धती असेल, याच्यासाठी विवेक चातुर्यता लाभावी किंवा ती वाढावी यासाठी अन्य धर्म संस्कृती पद्धतीला अनुसरून त्यांना त्याच्यावर केलेला अभ्यास, त्याच्यासाठी ग्रंथ रचना असेल, यासाठी अन्य विषयक खूप सारे विषय आहेत जे धर्मशास्त्रकारांनी आपल्या समोर मांडले। का? कारण आपली हिंदू संस्कृती पक्की राहावी यासाठी। म्हणून मग आपल्या जन्मापासून ते आपल्या मरेपर्यंत, मृत्यू समयापर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाचा एक विवेक आणि क्षणाक्षणाची स्थिती ही आपल्या धर्म संस्कृतीला एक जोडलेली आहे, याला आपल्याला टाळता येणार नाही। मंडळी, याच्यासाठी आज आपण जर पाहतोय तर आज आपला वास्तविक एक पुनर्जन्म आहे हे मानून आपल्याला ही जी सिरीज चालू झालेली आहे याला सुरुवात करण्यासाठी आपल्याला एक विषय मिळतोय की आपला हा आजपासून आपला जन्म आहे आणि याच्यानंतर पुढे जन्माचे जे 16 पार्ट झाले, या 16 पार्टला आपल्याला तुमच्या समोर सिद्धांतिक विषयाने, वैज्ञानिक विषयाने आणि शास्त्रोक्त कारणांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्हाला मांडायचं आहे। कारण संस्कृतीच्या संवर्धनार्थ आपल्या ज्यावेळेस त्याचा प्लॅटफॉर्म पक्का असेल आणि आपली हिंदू पद्धती नेमकी काय याची ज्यावेळेस आपल्याला पूर्ण माहिती असेल त्याच वेळेस संरक्षणासाठी आणि हिंदू पद्धतीची, आपली परंपरेची संवर्धनासाठी आपल्याला त्याच्यातली यथोचित माहिती मिळत राहील, त्याच्यातली रुची वाढत राहील। मंडळी, आपला जन्म म्हणजे काय, तर आपला मृत्यू म्हणजे काय, इथपर्यंतचा जो प्रवास आहे
जो जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आहे, या प्रत्येक प्रवासाला आपल्याला साथीदार आहे तो म्हणजेच आपली परंपरा, आपली संस्कृती. मग फक्त हिंदू धर्मच म्हणून नाही, मुस्लिम पद्धती किंवा मग ख्रिश्चन पद्धती किंवा अजून पण ज्या पण परंपरा आपल्याला या आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात, या प्रत्येक परंपरेचा अभ्यास आणि प्रत्येक परंपरेचं एक फाउंडेशन हे फार पक्क आहे. आणि हे फार त्याचं मूळच, त्याचं जेवढं फाउंडेशन पक्का असेल त्यानुसार मग त्याचं झाड जे आहे, त्याचा आधार वृक्ष जो आहे तो नित्यनैमित्तिक चालतोय, तो फलतोय, फुलतोय इत्यादी. पण या सगळ्यांपेक्षाही पुरातन असलेली आपली संस्कृती आहे, या सगळ्यांपेक्षाही रहस्यमय असलेली आपली संस्कृती आहे. या संस्कृतीला पण आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासलं पाहिजे, टाळलं नाही पाहिजे. याच्यामध्ये जेवढा होईल तेवढं त्याचा आपल्याला पुनरुच्चार केला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला नवीन नवीन पद्धती ऍक्सेप्ट केली पाहिजे. मंडळी, एका दृष्टीने जर आपण विचार करू तर वर्तमानामध्ये कोणताही एक नवीन पिक्चर येतोय, त्या पिक्चर मधलं एक गाणं आपण आपल्या समोर मांडतोय. हे गाणं महिने, 2 महिने, 3 महिने ते चालतंय, 400-500 कोटी पर्यंतचा तो पूर्णपणे आपला गल्ला साठवतंय. कालांतराने 3-4 महिन्याच्या नंतर एक नवीन गाणं येतंय, जे गाणं 400-500 कोटी पैसे कमवतंय ते बाजूला पडतंय. नवीन कोणतं तरी गाणं आपल्यामध्ये येतंय, ते परत 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 नवीन नवीन काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अपडेटिंग चालू आहे, ते नवीन नवीन येतंय. आणि त्याच्यामध्ये त्याला आयुष्य नाहीये, त्याचं आयुष्य फार फार तर किती 2 महिने, 3 महिने, 4 महिने इथपर्यंतच आहे. परंतु आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर आपण पाहू तर वारकरी परंपरा एक जी पडली, या वारकरी परंपरेमध्ये रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी इत्यादी जर आपण हे विषय जर पाहू तर हे कितीतरी वर्ष, हे शतकाच्या अंतर्गत पाहायला भेटतात. आणि हे तेवढेच तथ्यदायी आहे आणि हे तेवढेच विचारसरणीला पूरक आहे. म्हणून महिने नाही, वर्ष नाही, तर शतकापासून चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच ऊर्जेने आणि तेवढ्याच नाद ब्रह्म म्हणजे मृदंगाच्या त्या थापावर उत्साहाने आजही तरुण वारकरी संप्रदाय सुद्धा, तरुण मित्रमंडळी सुद्धा तेवढ्याच ऊर्जेने म्हणतात. त्याला कधीही त्याच्यामध्ये आपल्याला आळस नाही, कधीही त्याचा कंटाळ येत नाही आणि कधीही त्याचा वीट येत नाही. का? कारण आपली हिंदू परंपरा तितकी पक्की आहे, त्याच्यामुळे त्याला काहीही गालबोट नाही किंवा त्याला त्याच्या पाठीमागे काहीही आपल्याला कारण नाही त्याला आपण टाळावं म्हणून. मंडळी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा जो विषय आहे, हा विषय किंवा हा श्लोक आपल्या वडील, आजोबा, पंजोबा, खावर पंजोबा इत्यादी ह्या सगळ्या परंपरेने म्हणलाय तरी त्याचा आपल्याला कंटाळ येत नाही. का? कारण ते रहस्यमय आहे, कारण हे तत्वज्ञान आहे. म्हणून मग आपल्याला त्याच्या पाठीमागे एक नवीन कोणता तरी विषय पाहूनच आपल्याला त्याच्यामुळे संस्कृतीच्या संवर्धनार्थ या सगळ्या ग्रंथकारांनी आपल्या समोर एक सिद्धांत मांडलाय. त्या सिद्धांतापैकी एक विषय आपण आज घेतोय, तो म्हणजेच काय तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचा असलेला प्रवास. या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला ज्योतिषकारांनी, धर्मशास्त्रकारांनी आणि वैज्ञानिकांनी याच्या पाठीमागे नेमका काय काय तर्क वापरलाय, काय काय तत्वज्ञान वापरलंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या. आज आपण विषय घेणार आहोत. या विषयाचं नाव आहे, या सिरीजचं नाव आहे 16 संस्कार. 16 संस्कार नावाची परंपरा आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत आहे. यामधले काही निवडक परंपरा, निवडक संस्कार आपल्याला माहिती आहेत, बाकीचे संस्कार आपल्याला माहिती नाहीत, आपल्यापर्यंत कधी त्याचा अभ्यास आलेला नाहीये किंवा आपण आपल्या निजी जीवनाच्या व्यस्ततेमुळे त्याच्याकडे एवढं फारसं लक्ष देऊ शकलो नाही, म्हणून मग आपल्याला त्या दृष्टीने त्याच्यामध्ये पाहता आलं नाही. पण आपल्याला हा सगळा डीप मध्ये अभ्यास करता यावा यासाठी आम्ही ही सिरीज आपल्यासाठी सुरू केली. मंडळी, या सिरीजचं पूर्ण नाव आहे 16 संस्कार. त्यापैकी आजचा विषय जो आहे, या 16 संस्कार म्हणजे 16 संस्कारापैकी पहिला संस्कार आहे. या संस्काराचं नाव आहे गर्भाधान संस्कार. हा गर्भाधान संस्कार म्हणजे विवाहाच्या नंतर त्या स्त्रीवर पहिली गर्भधारणा जी होते, ती गर्भधारणा नेमकी आपली हिंदू परंपरेमध्ये किती रहस्यमय आहे याच्यासाठी आपल्याला ह्या तरुण मित्रमंडळींमध्ये जी सध्या युवा वर्ग आहे, हा युवा वर्ग जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये रुची वाढणार नाही. वडिलोपार्जित परंपरा, ही वडिलोपार्जित परंपरा त्यांनी टिकवली, पण युवा वर्ग विज्ञानाला आणि युवा वर्ग आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे या फॅक्टवर जगणार असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या फॅक्ट जे आहेत मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. पण माझ्या तोंडून नाही तर युवा वर्गाच्या तोंडूनच मी आपल्या समोर मांडतोय. मंडळी, याच्यामध्ये मी काही निवडक विद्यार्थ्यांना आपल्या समोर आणतोय, जे विद्यार्थी आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये, ज्या लँग्वेजला तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुमची जास्त रुची आहे, ती लँग्वेज घेऊन मी या विद्यार्थ्यांना आपल्या समोर आणणार आहे. काही निवडक विद्यार्थी आपण घेतले, ज्या विद्यार्थ्यांचा या धर्म परंपरेवर आणि गर्भाधान संस्कारावर आम्ही पूर्ण अभ्यास करून घेतलाय.
ते हे सगळे विद्यार्थी मंडळी आहेत. यापैकी स्त्री पुरुष तत्व याच्यामध्ये काही नाही. जे आहेत हे सगळं शिवतत्व रूपाकार असल्यामुळे त्याच्यामध्ये स्त्रियांना पण तेवढंच प्राधान्य आहे, पुरुषांनाही तेवढंच प्राधान्य आहे. सुरुवात गर्भसंस्कारापासून असल्याने आता याच्या पुढे जे विषय आपल्या समोर येतील हे विषय आपल्याला ज्या लँग्वेजमध्ये रुची आहे त्याच भाषेमध्ये आपल्या समोर आम्ही मांडणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याच्या बाबतीत कोणतेही संशय किंवा कोणतेही तर्कवितर्क आपल्या मनात राहू नये. ती तुम्हाला पूर्ण सिरीज तुमच्या पूर्ण लक्षात राहावी ह्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत ते आणतोय. मंडळी, कोणते तरी गुरुजी आपल्याला कोणत्याही विषयानुसार काही स्पष्टीकरण जर देत असतील तर त्याच्या पाठीमागे त्यांचा व्यावसायिक उद्देश आहे की काय, की त्याच्या पाठीमागे त्यांचा अध्यात्माला धरून कुठेतरी नाही का ते स्वतःचा निजी जीवनाचे व्यवसाय साधतायत की काय, ह्यासाठी तर्कवितर्क लागू शकतात आणि ते लागणं स्वाभाविक आहे. कारण गुरुजनांचं सुद्धा उदरभरणाचं साधन तेच आहे. परंतु मित्रमंडळी, मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की माऊली केबल नेटवर्कने जे आम्हाला ही संधी दिली ही व्यावसायिक संधी नाहीये, तर ही धर्म संरक्षणार्थ त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलाय, जेणेकरून आम्ही तुमच्या समोर ही सगळी परंपरा मांडू इच्छितो आणि मांडू शकतोय. म्हणून मी या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या समोर आणू इच्छितो जे तुम्हाला पूर्णपणे यथोचित माहिती असलेली एक साठा, एक त्याचा सार आपल्या समोर मांडणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते स्वतःची निजी जीवनाचे सुद्धा अनुभव त्याच्यामध्ये ते घेऊ शकतील. अशा पद्धतीचा एक आम्ही उपक्रम जो आज राबवत आहोत. या उपक्रमामध्ये आपणही तेवढ्याच रुचीने त्याच्याकडे लक्ष द्या. पूर्णपणे हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये काहीही तर्क राहणार नाही. व्हिडिओ जर अर्धवट पाहायला गेला तर तुम्हाला त्याच्या बाबतीत काही शंका कुशंका निश्चित उत्पन्न होतील, पण शेवटपर्यंत जर तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये रुचीने पाहत जर असाल तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे कोणतेही तर्क लागणार नाहीत, कोणतीही शंका राहणार नाही. जरी राहिली तरी मी सेवेमध्ये तत्पर आहे. कधीही तुम्ही आम्हाला खाली जो नंबर जातोय त्या नंबरवर तुम्ही कधीही एनी टाइम फोन करा. हा माझा वैयक्तिक नंबर आहे, त्यामुळे तुम्ही कधीही निश्चिंत मनाने फोन करा. धर्म संरक्षणासाठी असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी मी सदैव सेवेमध्ये तत्पर आहे. म्हणून तुम्हाला कसलीही शंका नसली पाहिजे ह्यासाठी आम्ही तुम्हाला खाली जो आहे तो पूजालयाचा जो नंबर आहे तो आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलाय. म्हणून मग आपल्या सगळ्यांना या सगळ्या सेवेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही ही सेवा घेऊन आपल्यापर्यंत आलो. तर आपण आता पाहूया की हे विद्यार्थी नेमकं यांचा अभ्यास याच्यामध्ये कितपत झालाय, यांनी याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने रुचीने त्यांनी त्यांचे नोट्स काढलेले आहेत, त्यांनी त्याचा कशा पद्धतीने अभ्यास केलाय आणि हे नेमके आपल्या समोर कशा पद्धतीने मांडणार आहेत. आपण हे सगळं पाहू, यांचं चैतन्य पाहू, यांचा विवेक पाहू. Hello everyone, my name is Hasti Nitin Patel and I am pursuing the degree and Bachelorate of Mass Media and Communication, Sai Seva Pujalay and Mauli Cable. Through Mauli Cable, we are bringing the initiative by Mauli Cable to guide the youth in a modern way in a religion tradition by combining the spirituality and science in a modern way. Through Mauli Cable, a combination of spirituality and science should guide the youth in a modern way of religion and tradition. We are very thankful to you by Sai Seva Pujalay. So today we are going to learn about the Sanskar of conception, which is one of the first Sanskar of 16 Sanskar. So next is when to start Garbha Sanskar while pregnant. Garbha Sanskar is not only about the care taken during the pregnancy, but about the starting preparation at least a year before the conception. Garbha Sanskar covers the pre-pregnancy, pregnancy as well as the breastfeeding phase, guiding parents until the child is about 2 years old. Garbha Sanskar. Basically, what is Garbha Sanskar? Every parent wants the best for their child. A healthy pregnancy is necessary to ensure the baby's well-being after birth too. Garbha Sanskar has gained popularity as an enabler for the mental and physical development of the baby. The knowledge of Garbha Sanskar dates back to an ancient scriptures and it included in Ayurveda. The word Garbha in Sanskrit refers to fetus in the womb and the Sanskar means education of mind. So Garbha Sanskar translates into the process of educating the mind of unborn baby. It is traditionally believed that a child's mental and behavioral development starts in the womb and it can be influenced by the mother's emotional state while she carries the baby.
The practice has been a part of Hindu tradition since time immemorial and is evidenced by the story of how Garbha Sanskar has a very positive effect on mythological characters like Abhimanyu, Ashtavakra, and Prahlad, who were enlightened in their mother's womb. It might sound odd, but ask any mother and she is sure to tell you that bonding with the baby starts as soon as one conceives. That's why you see a mother speaking to the baby bump or even making an effort to think good thoughts or do things that suits the baby. While most pregnant mothers do it to feel as a good factor, it does have more deep-rooted benefits too. There is now a growing baby of scientific evidence that supports the practice related to Garbha Sanskar and its effect on the unborn child. Modern studies have proved that the fetus can respond to external stimulus. In fact, the hormonal secretion activated by mother's thought can also impact the baby in her womb. Thus, while Garbha Sanskar is believed to benefit the baby, it is not focused solely on the child. The practices ensure that the mother is healthy and in a positive state of mind. Activities such as changes in diet and lifestyle are recommended to pregnant women through the practice of Garbha Sanskar. Hi everyone, I am Sanjana Mahesh Patkar, studying in Government Polytechnic 3rd year Diploma Electronics Engineering. So today we are here to cooperate the various methods of religion and tradition to the youth by Sai Seva Pujalaya, Mauli Keval. Different prenatal education practices. References to Garbha Sanskar can be found in ancient Hindu Puranas and the Vedas. But the practice is not limited to India alone. Different cultures around the world encourage nurturing the bond between the mother and the baby, which is similar to the concept of education in the womb. Mothers in Western countries often listen to music like Mozart, make their child unbelievably smart. The wisdom of Garbha Sanskar can be accessed from the fact that several modern prenatal practices are derived from it. This includes autosuggestion and hypnosis. These are meditation techniques which occupy the mind with an idea that can turn into reality. Second one is color therapy. This includes the light and the color to balance the mind. Certain colors can be uplift the mood and have a positive effect on the mind. Third is aromatherapy. This uses some of the smell that sharpens the senses and soothes the body and mind. Essential oils and other aromatics may be used to help the mother to de-stress. Hello everyone, I am Nayan Sanjay Patel. I have completed my Bachelor in Management Studies and I am working in Tata Consultancy Services from past 3 years. It's a good fortune through Mauli Keval and Sai Pujale. We have got the opportunity to share the information about the first concepts of Sanskar, that is Garbha Sanskar. I know it sounds awkward when I talk about Garbha, but in our daily life, in our practical life, we should have all the information that what women goes through with. So, I would like to share the information about the problems like the positive thinking. So, positive thinking can impact the woman like pregnancy can make you moody and irritable. Garbha Sanskar helps you to manage your emotion, which is good both for mother and for the baby. You could cultivate a hobby. Just do the thing that makes you happy. When I talk about hobbies, it can be different hobbies. I would like to share some information about hobbies. For example, practicing yoga. Garbha Sanskar recommends that pregnant women can take some time form of exercise or yoga for the physical well-being of both mother and child. Here are the benefits of exercise. Pranayam. Breathing exercise helps to calm and relax the body while preparing for the breath control during the childbirth. Light exercise increases flexibility, improves blood circulation and reduces backaches during pregnancy. Specific Garbha Sanskar yoga asanas boost the mother chances of having a full-term normal delivery with minimal labor pain. Second example of hobbies can be meditation. Meditation is an important aspect of Garbha Sanskar and is beneficial for the body as it de-stresses the mind. It involves getting into zero state of mind, which can help bring peace and tranquility and enhance concentration.
Visualizing the good things about the baby while you meditate is also a great way to bond, think positivity, which can help both mother and baby. The last information that I would like to give about hobby is prayer. Praying. Praying is an important part of Garbha Sanskar and is believed to be good for spiritual development of the baby. Ancient scriptures contain mantras and shlokas which are beneficial for both mother and baby. The prayers that are chanted bless the baby with good health and moral values and are an essential part of spiritual belief. Hello everyone, myself Kritika Mahesh Patkar. Currently I am pursuing my BTech degree in Electronics Engineering from Sardar Patel Institute of Technology. Today we all have come here to meet you all through Mauli Cable and Sai Seva Pujale. Thank you for accepting us. We all have come here to cooperate in the social activities through Mauli Cable and social services through Sai Seva Pujale. It is a good fortune that we all have got this opportunity to start this initiative with the aim of empowering Seva, Sanskar, Suraksha and protecting our Dharma. Okay, so next is listening to music which brings peace to mind. Garbha Sanskar states that a baby can respond to the music while in mother's womb. In fact, ancient literature says that a baby starts hearing and responding to its surrounding from 4th month of pregnancy. This is why a mother should listen to melodious music which calms her. Soft and spiritual songs or mantras and shlokas are said to be beneficial for both mother and her child. Okay, so next is reading calming or spiritual books. Garbha Sanskar recommends reading spiritual books which brings about a feeling of contentment and satisfaction. In fact, Garbha Sanskar also stresses on the fact that reading educational books shapes the personality of the child in the womb itself. It is believed that reading when pregnant can help pass the wisdom to the unborn child. Books with moral values or mythological stories are recommended, but you can always choose another book if you enjoy reading. Okay, so next point is keeping the mind relaxed and happy. As per Garbha Sanskar, the mother should not indulge in activities or practices which stresses her out. Taking undue stress or watching or reading things which scare or worry you are not recommended during pregnancy as they trigger the release of hormones which may have an adverse effect on the fetus. Try to be physically, mentally, spiritually contented during the 9 months of your baby. Okay, so now we'll focus on the benefits of Garbha Sanskar during pregnancy. It is up to the mother to shape up the first impression of the baby. Positive thinking and positive attitude can go a long way in ensuring the mental and physical well-being of the mother, which is linked to the well-being of the baby inside her womb as well. Garbha Sanskar helps develop the eternal bond between the mother and her unborn child. While experts encourage practicing Garbha Sanskar for the well-being of the mother, there are also a long-term benefits for the baby that might immediately not be recognized. Communication with the baby is called as Garbha Samvad that contributes to the mental growth of the baby and helps to build a strong bond between the mother and the child. Listening to music or reading to an unborn child can help your baby have a sound sleep or induce better sleeping habits. Your baby might become more alert, aware and confident. The baby might also respond to stimulus better and be active and content. The mother-baby bonding also benefits as your baby might begin breastfeeding in a better way. Okay, so now we'll focus on how Garbha Sanskar music helps your child. Since it is believed that the fetus can respond to external stimuli, especially from the 7th month onwards, the therapeutic effect of music can play an essential role according to Garbha Sanskar. The nearest sound for the baby is mother's heartbeat, and that is why it is believed that a crying baby should be soothed by holding him close to her chest. As the child hears something familiar, it can bring about the sense of calmness. The same logic applies to music and is much like the rhythm of beating heart. The rhythm of the music has a calming effect on the baby too. Garbha Sanskar believes that the sound of the veena, a string instrument, and flute have sound which can soothe the mind and the soul. Garbha Sanskar finds its roots in ancient practices. It focuses on the well-being of the mother and the healthy development of the child. But more than this, Garbha Sanskar focuses on fostering an everlasting effect between the bond of the mother and the baby. A healthy diet, positive thoughts, regular exercise, a loving bond are the components of Garbha Sanskar.
practice the simple tenets of the Garbha Sanskar and experience the peace they offer. सप्रेम नमस्कार. सगळ्यांच्या हृदयात विराजे सद्गुरू साईनाथांना सप्रेम वंदन. मंडळी, आजचा घेतलेला विषय हा गर्भधान संस्काराशी निगडित आहे. आपल्या हिंदू परंपरेमध्ये 16 संस्कार आहेत. त्यापैकी पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. या 16 संस्कारांपैकी काही विशेष संस्कार जे आहेत ते आपल्याला त्याचे पूर्णपणे ज्ञान आहे, त्याला तुम्हाला माहिती आहे. त्यापैकी काही निवडक संस्कार असे की विवाह संस्कार, अंत्येष्टी संस्कार, नामकरण संस्कार इत्यादी हे संस्कार आपल्याला माहिती आहेत. पण या व्यतिरिक्तही अजून बरेचसे संस्कार आहेत. हे संस्कार आपल्याला या हिंदू परंपरेने दाखवलेले. तर आजचा पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. या गर्भधान संस्कारामधली विशेषता अशी की कोणत्याही दाम्पत्याचा विवाह संस्कार झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घरातली वंशविस्ताराची असलेली परंपरा ही नित्यनैमित्तिक चालू ठेवायची आहे. म्हणून मग असलेली ही एक परंपरा आहे. या संस्काराचं नाव आहे गर्भाधान संस्कार. हा गर्भाधान संस्काराची सुरुवात जर पाहायला गेला तर कोणत्याही व्यक्तित्वाची, कोणत्याही पुरुष तत्वाची आणि कोणत्याही स्त्री तत्वाची जी असेल तर ती आहे की आपल्याला वंशविस्तारासाठी असलेलं सगुण चेतनामय रूप म्हणजेच आपली संतती ही आपल्याला लाभावी यासाठी आपल्याला हा एक परंपरा आहे. या सगळ्या परंपरेची सुरुवात करण्याआधी आणि या सगळ्या परंपरेची माहिती घेण्याआधी भगवान श्रीकृष्णापासून आलेली ही परंपरा आपण त्याची पूर्णपणे माहिती घेऊ. जेवढं होईल तेवढं आपल्याला ह्या आजच्या सत्रामध्ये घ्यायचं आहे. मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेला तर याची सुरुवात आपल्याला करायची आहे भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाने. भगवान श्रीकृष्णांना सप्रेम वंदन करूया आणि नवीन दाम्पत्यांचे जे विवाह झालेले आहेत या सर्व दाम्पत्यांना यथोचित आणि जशी चैतन्य शक्ती आपल्यामध्ये आहे यानुसार आपल्याला ज्याची प्राप्ती हवी आहे ते तुम्हाला सर्वांना लाभावं यासाठी प्रार्थना म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करून आपण विषयाला सुरुवात करू. श्रीकृष्ण परमात्मने नमः. सत्यमज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठं प्राङ्गणलिङ्गनलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमानंदाची स्थिती आणि परमानंदाची अनुभूती करून देणारे एक चैतन्य ऊर्जा जिथून आपल्याला मिळते ती ऊर्जा आहे आपल्या वंश विस्ताराची. मग याच्यानंतर जर आपण पाहायला गेलात तर प्रत्येक स्त्री अथवा प्रत्येक पुरुष यांचं एक सगळ्यात महत्त्वाची एक मागणी अशी असते. ती मागणी म्हणजे काय तर देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः. याची अर्थ असा आहे की देवकी सुत गोविंद, तुम्ही देवकीचे सूत आहात, आपलं नाव गोविंद आहे. वासुदेव जगतपते, आपण वासुदेव आहात, वासुदेवाचे पुत्र आहात, आपण जगाचे पती आहात. देहि मे तनयं कृष्ण, मला तुमच्यासारखाच कृष्ण हवाय, म्हणून त्वामहं शरणं गतः, यासाठी मी आपल्याला शरण आले किंवा शरण आलो ह्यासारखी प्रार्थना करत आपण या कोणत्याही विषयाला सुरुवात करतो. आणि ही प्रार्थना म्हणता किंवा ही इच्छा म्हणा, ही आकांक्षा म्हणा, ही अपेक्षा म्हणा, ही आपण देवाकडून वेळोवेळी मागत आलेलो आहोत. आपल्या धर्म परंपरेमध्ये धर्मसंस्काराच्या अंतर्गत, धर्मसभेच्या अंतर्गत जेवढे पण धार्मिक ग्रंथ आहेत या धार्मिक ग्रंथाच्या अंतर्गत असलेला एक ग्रंथ, या ग्रंथाचं नाव आहे व्यासस्मृती. या व्यासस्मृतीमध्ये अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 13 ते 15 याच्यामध्ये भगवान व्यासांनी, आदरणीय व्यास ऋषींनी आपल्याला याच्यामध्ये काही प्रमाण दिले. ते प्रमाण आपण पाहू. हे प्रमाण म्हणजे नेमकं काय तर याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की आपल्याला जे 16 संस्कार करायचे आहेत हे 16 संस्कार नेमके कोणते याचं त्यांनी लिखित प्रमाण दिलेलं आहे व्यासस्मृतीमध्ये अध्याय नंबर 1 मध्ये. या अध्याय नंबर 1 मध्ये आपल्याला 13 ते 15 ह्या श्लोकामध्ये याचं प्रमाण सापडतं. त्यांचं मत काय आहे? गर्भाधान म्हणजे काय तर गर्भस्याधानम वीर्यस्थापनम स्थिरीकरणम यस्मिन्नैनवा कर्मणा तत् गर्भाधानम अशी पद्धती आहे. परंतु ब्रह्मसूत्रामध्ये असं मान्यता आहे की संस्कार कशाला म्हणतात तर संस्कारो हि नाम संस्कार्यस्य गुणाधानेन वा स्याद्यो शाप नयनेन वा, हे ब्रह्मसूत्राचं वाक्य आहे. त्याच्यामुळे जर आपण पाहायला गेलात तर याच्यातला पुढचा टप्पा असा आहे की गौतम स्मृतीमध्ये खरं तर 40 संस्कारांचं वर्णन आहे, परंतु काही ठिकाणी 48 संस्कार सुद्धा सांगितलेले आहेत. त्याच्यात महर्षी अंगिरा यांनी 25 संस्कारांचा उल्लेख पण केलाय. परंतु वर्तमानामध्ये महर्षी वेदव्यासांनी जी वेदस्मृती लिहिली आहे, ज्याला आपण व्यासस्मृती पण म्हणतो, त्याच्या अनुसार आपल्याला 16 संस्कार त्यांनी प्रचलित केलेत.
ते पुढील प्रमाणे, म्हणजे याच्यामध्ये व्यासस्मृती जी आहे याच्यामध्ये अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 13 ते 15 यामध्ये त्यांनी दिलंय की गर्भाधानम पुंसवनम सीमंतो जातकर्मच नामक्रिया निष्क्रमणे अन्नाशनम वपनक्रियाः कर्णवेदो व्रता देशो वेदारंभ क्रिया विधी केशांत स्नानमुद्वाहो विवाहाग्नि परिग्रहः त्रेताग्नि संग्रहश्चेती संस्काराः षोडश स्मृताः असं वचन व्यासस्मृतीमध्ये अध्याय नंबर 1 मध्ये आणि श्लोक 13 ते 15 मध्ये वर्णन आहे. त्याच्यानुसार आपल्याला या गर्भाधान संस्काराचे हे शास्त्रोक्त पर्याय आणि शास्त्रोक्त प्रमाण जे आहेत ते जाणवतात. याच्यापैकी पहिला संस्काराचा आहे गर्भधारणा. ही गर्भसंस्कार जी दिलेली आहे, गर्भधारण नावाची ही जी परंपरा आहे, ही परंपरा आपल्या हिंदू परंपरेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात महत्त्वदायी मानली. मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर विवाह होतोय, अंत्येष्टी संस्कार माहिती आहेत, गर्भाधान संस्कार आपल्याला नॉर्मली लग्नानंतर आपल्याला मुहूर्त पाहिजे ते कसे तर फलशोभनाचं मुहूर्त काढतात, मग त्याच्यामध्ये आपल्याला गर्भाधान संस्कार केला जातो. तो हे संस्कार आपल्यातले आपल्यात होत आहेत, याच्यावर ना कोणते विधी होत आहेत, याच्यावर ना कोणते आपल्याला देवतांचं पूजन केलं जात आहे. फक्त लग्नाच्या नंतर सत्यनारायण केला जातो आणि सत्यनारायण विधी झाल्याच्या नंतर गर्भाधान संस्काराची परंपरा आपल्या समोर आली. पण या प्रत्येक संस्काराच्या अंतर्गत त्यांची देवता आहे, या प्रत्येक संस्काराच्या अंतर्गत त्याची विविध पद्धतीने त्याची उपासना प्रक्रिया आहे. आपण ती प्रक्रिया सुद्धा तेवढ्याच श्रद्धेने आणि तेवढ्याच आपल्याला तथ्यदायी मानून आपल्याला ती करायची आहे. मंडळी, आज आपल्या समोर मी काही निवडक विद्यार्थ्यांना आपल्यापर्यंत आणलेलं याचा उद्देश हा की याच्यामध्ये आपल्याला वास्तविक जर पाहायला गेला तर वडिलांची परंपरा आणि आजोबांची परंपरा ह्या ज्या दोन पद्धती ज्या आल्या, या ज्या दोन जनरेशन ज्या आल्या, याच्या अंतर्गत आपल्याला या दोन परंपरेने, या दोन्ही जनरेशननी आपली हिंदू धर्म परंपरा पूर्णपणे टिकवली. काही जणांनी ही वडिलोपार्जित आहे म्हणून टिकवली, तर काही जणांनी हा श्रद्धेचा भाग आहे म्हणून टिकवली. काही जण आपली हिंदू परंपरा आहे म्हणून प्राधान्य दिलंय, तर काही जणांनी आपल्या या सनातन संस्कृतीला कुठेही गालबोट लागायचं नाही म्हणून त्याची काळजी घेतलेली. पण वास्तविक तथ्य याच्यातलं काय आहे हे जाणून घेण्यासाठीचा आजचा हा उपक्रम आपण माऊली केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या समोर आणला. मग याच्यासाठी मी तर तुम्हाला वेळोवेळी मराठी भाषेमध्ये किंवा याच्यामध्ये संस्कृतीचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाणानुसार मी आपल्यासमोर आणतोच आहे. पण जी तरुणाई आहे, या तरुणाईला याच्यामध्ये विज्ञानाची सांगड हवी आहे आणि ह्या तरुणाईला याच्यामध्ये आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या विविधतेने नटलेल्या ह्या हिंदू संस्कृतीचा उपभोग घेण्यासाठी असलेले एक लँग्वेज म्हणजे जास्त इंटरेस्ट जर असेल कशावर तर तो इंग्लिश भाषेवर आहे. ही आंग्ल देशाची परंपरा जरी असली, आंग्ल भाषा जरी असली तरी आपल्याला या भाषेमध्ये जास्त रुची पाहायला मिळते या तरुणाईमध्ये. म्हणून मग या भाषेचा आदर घेऊन या भाषेचा आपल्याला आपल्यावर जीवनावर किती प्रकाराने आणि किती पद्धतीने आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा आहे याची मर्यादा पाहून आपण ही भाषा आपल्या समोर आणली. मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला गर्भाधान संस्कारामध्ये संगीत पद्धती, कलर थेरपी किंवा अजून पण नैसर्गिक उपचाराच्या माध्यमातून होणारे सगळे विधी ज्याला वेदांनी आणि धर्म परंपरेने फार प्राधान्य दिले, या सगळ्या परंपरा, सगळ्या छोट्या छोट्या संस्कृती आपल्या समोर आम्ही मांडल्या आहेत. यामध्ये आपण गर्भाधान संस्कार करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर आले तर त्याच्यामध्ये चॅन्टिंग थेरपी पद्धती. या चॅन्टिंग थेरपी म्हणजे काय तर स्त्री गर्भधारणा झाल्याच्या नंतर तिच्या आतमध्ये असलेली गर्भाची स्थिती पूर्णपणे संतुलित आणि पूर्णपणे सात्विक असावी, तिला कोणताही काहीही त्रास नसावा, तो गर्भ सुरक्षित असावा, यासाठी आपल्याला असलेली ही परंपरा आपल्या सनातन संस्कृतीने आपल्या समोर आणली. आपण सध्या वर्तमान स्थिती जर पाहतोय तर या वर्तमान स्थितीमध्ये स्त्री भ्रूण हत्यासारखे बरेच पातक आपल्या डोळ्यासमोर आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, आपल्याकडून काही ना काहीतरी भीतीपोटी त्याच्याकडे आपलं लक्ष कधीही विचलित सुद्धा केलं जाते. म्हणून मग याच्यासाठी आपल्याला ही जी पहिली परंपरा जी आली, ही परंपरा आपल्या घरामध्ये लक्ष्मी जरी आली तरी तेवढ्याच रुचीने करायची, आपल्या घरामध्ये कृष्णदेव आले तरी आपल्याला तेवढ्याच रुचीने करायचे, कारण परंपरेने स्त्री पुरुषाची भेदच दिलेलं नाहीये. त्यामुळे मग आपल्याला याच्यामध्ये जर पाहायला गेला तर तेवढ्या रुचीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघणं आवश्यक आहे. मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्यांनी याच्यामध्ये परत पुढचा विषय असा दिलेला आहे की गर्भधारणा झाली आहे, त्या गर्भधारणा झाल्याच्या नंतर पुंसवन नावाचं एक विधान पद्धती आहे. या पुंसवन विधानामध्ये जो तुमच्या गर्भामध्ये गर्भ तयार झालाय त्या गर्भाला कोणतंही गालबोट लागू नये आणि तो गर्भ पूर्णपणे निरोगी राहावा, पूर्णपणे सुरक्षित राहावा, यासाठी स्त्री गर्भावर असलेली एक पूजन पद्धती, याला पुंसवन नावाचा संस्कार असं म्हणलाय. मग यामध्ये जर आपण पाहू तर याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे गाईचं गोमूत्र किंवा गोरस पद्धती
पद्धती किंवा गायीच्या तुपाची पद्धती किंवा ज्या पण विधिविधानानुसार परंपरांनुसार आपल्याला विषय विविध सापडतात, उद्देश एकच आहे की आपली ही गर्भस्थिती पूर्णपणे निरोगी राहायला पाहिजे. ह्यासाठी मग आपल्यावर आणलेली ही परंपरा आहे. या परंपरेचा आपण वेळोवेळी उपभोग घेतोय आणि तो घ्यायला पाहिजे, कारण याच्यामध्ये तथ्यही तेवढंच आहे, याच्यामध्ये विज्ञानही तेवढंच आहे आणि याच्यातला असलेला रुचीचा भाग आहे हा तेवढाच तथ्यदायी आहे. मंडळी, जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर याच्या पुढे थोडंसं आपण जर जाऊ तर यामध्ये गर्भ तयार झालाय. गर्भ तयार झाल्याच्या नंतर शास्त्र काय सांगतंय की आपल्याला किमान पहिले 3 महिने 5 महिने ते 7 महिन्यापर्यंत या गर्भाची कोणतीही टेस्टिंग करायची नाहीये, हे आपल्याला वेदाने सांगितलेलं आहे. 7व्या महिन्याच्या नंतर तुम्हाला त्याची परंपरेचं थोडी अनुभूती व्हायला लागते की त्याच्यामध्ये स्त्री तत्व आहे की पुरुष तत्व आहे इत्यादी विषय त्यांनी मांडले. वास्तविक आपली ज्योतिष परंपरा इतकी डीप कॅल्क्युलेशन देते की यामध्ये कुंडलीचं 5वं स्थान जे आहे हे 5वं स्थान तुम्हाला संतती विषयक अभ्यास देते. मग यामध्ये आपल्याला पुरुष तत्वाची संतती आहे, स्त्री तत्वाची संतती आहे की नपुंसक तत्वाची संतती, याचं पण कॅल्क्युलेशन आहे. मग तुम्हाला लग्नाच्या नंतर मुली किती होतील, मुलं किती होतील, दोन्ही मुली मुलाच्या मध्ये किती अंतर असेल, 3 मुली होतील की 2 मुलं होतील की तिघांच्या पाठीवर चौथा होईल की तिघांच्या पाठीवर चौथी मुलगी होईल, इत्यादी विषयापर्यंतचं कॅल्क्युलेशन ज्योतिष तुम्हाला आधीच देते. एवढंच काय तर काशी वाराणसी येथे असलेले एक प्रकांड पंडित, ज्यांचं नाव आहे पूजनीय द्रविड शास्त्री, ह्या द्रविड शास्त्रींचं कॅल्क्युलेशन वर्तमान स्थितीचं आजचं असं आहे की पूजनीय गुरुजींनी याच्यामध्ये आपल्याला ह्या तारखेला इतक्या वाजता ह्या मिनिटाला ही स्त्री आपली प्रसव वेदना सुरू करून इतक्या मिनिटाला तिची डिलिव्हरी होणार आहे, याचं टायमिंगसुद्धा पूजनीय गुरुजींनी तेवढ्याच पूर्णपणे आणि पूर्ण गणिताने आपल्यासमोर त्याचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे ज्योतिष इतपत आपल्याला डीप आहे की तुम्हाला त्याचं टायमिंग पण सांगतंय. इव्हन आज जर आपण डॉक्टरांची पद्धती जर पाहिली तर डॉक्टर तुम्हाला एक अंदाज देत आहेत की तुम्हाला ह्या महिन्याच्या ह्या दिवसापर्यंत आपल्याला स्त्री प्रसव वेदना सुरू होतील आणि प्रसव वेदनेच्या नंतर ह्या दिवसानंतर आपल्याला या तारखेच्या दरम्यान 2-4 दिवसाची तुम्हाला टायमिंग दिला जातो, या टायमिंगच्या दरम्यान आपल्याला स्त्री प्रसव होईल इत्यादी त्यांनी मान्यता दिली. पण ज्योतिष तुम्हाला त्याचं तासांचं मिनिटाचं कॅल्क्युलेशन देत आहे की ह्या तासाला ह्या मिनिटाला आपल्याला प्रसव वेदना होतील, ह्या तासाला ह्या मिनिटाला आपली स्त्री जी आहे ही डिलिव्हरी होईल तिची, अशी पर्यंतची मान्यता ज्योतिष पद्धतीने आपल्यासमोर मांडली. मग ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करत 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 आपण जर त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा जर पाहू तर ज्या गर्भावर गर्भाधान संस्कार, पुंसवन संस्कार इत्यादी जातकर्मापर्यंतचे संस्कार जर पूर्णपणे झालेले जर असतील तर ती संतती पूर्णपणे चातुर्यतेने भरलेली, पूर्णपणे सौंदर्याने मडलेली अशी असलेली एक संतती आपल्याला मिळते. कधी कधी जर आपण पाहायला गेलात ना तर आपण विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टी तेवढे तथ्यदायी आहेत का, तर याच्यावर आपण हा देखील विचार केला पाहिजे की यामध्ये गर्भवती स्त्रीनी ग्रहणाच्या पर्वकालामध्ये जर समजा कोणत्या गोष्टीचं चिरण कापल्या गेलं, तिच्या हातून कोणत्या गोष्टी जर चिरल्या गेल्या किंवा तिने गर्भवती असताना सूर्यग्रहणाचे दर्शन घेतले किंवा चंद्रग्रहण जर तिने डोळ्यांनी पाहिले तर त्याचा पूर्णपणे साईड इफेक्ट जो पडतोय तो त्या बाळावर पडतोय जो जन्म घेईल. बऱ्याच वेळेस मग त्याच्या अंगाचे जे काही पार्ट असतील या पार्टमध्ये काही ना काहीतरी कुठेतरी त्रुटी जाणवतील, काही जणांची नाकाची इथे जाणवतील, काही जणांची ओठांची इथे जाणवतील, विषय निरनिराळे आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढचा जर विचार केला तर तिथे विज्ञान जिथे संपतं तिथं स्पिरिच्युअल एनर्जी चालू होते. हे कॅल्क्युलेशन आपण मांडलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा जर पुढचा अजून जाऊन विचार जर केला तर तुम्हाला आयुर्वेद सांगतंय की बाळाला जर चातुर्यता जर द्यायची असेल, जर त्याची बुद्धीला चालना जर द्यायची असेल तर त्याला ब्राह्मी खाऊ घाला, म्हणजे त्याच्याला आपल्याला चातुर्यता मिळेल. पण बाळ जन्माला यायच्या आधीच तो चातुर्यवान कसा होईल याचं कॅल्क्युलेशन आपल्याला धर्मसभेने धर्म परंपरेने दिलेलं आहे. म्हणून मग आपल्याला गर्भाधान संस्कार इतका डीप आणि इतका परंपरेला धरून आहे की आपल्याला याच्यासाठी फार प्राधान्य देऊन या सगळं गर्भाधान संस्काराला मान्यता दिली पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. मंडळी, गर्भाधान संस्कार घरच्या घरी कधीच होत नाही. गर्भाधान संस्कारासाठी चॅन्टिंग थेरपी पण महत्त्वाची आहे. गर्भाधान संस्कारासाठी आपल्याला कोणत्या तरी हिलिंगची ऊर्जेची सुद्धा गरजेची आहे. त्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपले परिवाराचे जे काही गुरुजी असतील, पारिवारिक ज्यांचे संबंध आहेत किंवा मग बऱ्याच वेळेस वडिलोपार्जित वंश परंपरेनुसार आपल्याला गुरुजींचा सहवास ज्यांच्याकडून लाभला त्या गुरुजींकडून आठवणीने आपण सुद्धा आणि आपल्या जेवढे पण जाणकार असतील या सगळ्यांसाठी सुद्धा सगळ्यांना सांगा
की गर्भाधान संस्कार आपल्यासाठी आवश्यक आहे आणि या गर्भाधान संस्कारासाठी आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल, आपण कधीही आमच्या कार्यालयाला भेट देऊ शकता किंवा खाली नंबर जातोच आहे, या नंबरला आपण फोन करून आमच्याशी संपर्क करू शकता. याच्यासाठी अजून याच्यापेक्षाही डीप माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ती डीप माहिती आम्ही तुमच्याकडे पाठवू. व्यावसायिक उद्देश काही नाही, उद्देश फक्त एकच आहे की धर्म संरक्षणार्थ माऊली केबलने चालू केलेला हा उपक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो. याचं फक्त रिझन एकच की आम्ही जे काय करतोय हे धर्माचं संरक्षणासाठी करतोय. वास्तविक जर पाहायला गेलात तर आपलं धर्म परंपरेचं एक जर ते पूर्णपणे कॅल्क्युलेशन जर आपण मांडू, ह्या चारही दिशांचं, या प्रत्येक दिशांपासून येणारी ऊर्जा ही दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो की उत्तर असो, या प्रत्येक दिशांची ऊर्जेचं एकत्रीकरण केलेलं असलेला हा भारत देश, हा प्रफुल्लित झालेला भारत देश आपल्याला अनेक संस्कृती आणि हे अनेक परंपरेने मढलेला दिसतो आणि तो जाणवतो. आपण फक्त त्याच्यामध्ये अभ्यास ठेवला पाहिजे, आपण फक्त त्याच्यामध्ये रुची ठेवली पाहिजे. आपल्या संस्कृतीचा उपभोग अन्य लोक करतायत, आपल्याला त्या संस्कृतीचा थोडाफारही माहिती नाही, म्हणून मग आपण किमान अजूनही वेळ गेलेली नाही, आपण त्याच्यासाठी अजून अभ्यास केला पाहिजे. यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा पूर्णपणे अभ्यास युनिव्हर्सिटीने आपल्यासाठी प्रकाशित केला आहे, म्हणून मग आपण त्याच्यासाठी पूर्णपणे माहितीनुसार त्याचा अभ्यास केला पाहिजे. बरं, मग हा अभ्यास येतोय कशामध्ये, तर आपल्याला याच्यामध्ये आर्ट्सच्या अंतर्गत संस्कृत विषय घेतला पाहिजे. संस्कृत विषयाच्या अंतर्गत जर आपण पाहू, त्याच्या पुढे जर आपण जातोय तर वेद, वेदांत, अलंकार इत्यादी अभ्यास करत करत आपण ज्यावेळेस वेदावर PhD पर्यंतचा अभ्यास करायला जातो, त्यावेळेस मग आपल्याला 16 संस्काराची पूर्णपणे चातुर्यता आणि पूर्णपणे विवेक त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल. त्यासाठी 16 संस्कार अभ्यासा आणि त्यातलीच एक आम्ही जी सिरीज सुरू केली आहे, या 16 संस्काराचे आजचा हा पहिला विषय आम्ही आपल्यासमोर मांडला. या विषयाचं नाव आहे गर्भाधान संस्कार. हा गर्भाधान संस्कार फक्त माहितीपुरता मर्यादित नाही तर कर्मकांडापर्यंत सुद्धा त्याची पोहोच आहे. गर्भाधान संस्कार करण्यासाठी महत्त्वाचा असलेला विषय या पूजेचं नाव आहे रजोदर्शन शांती. या रजोदर्शन, याला आपण ऋतुशांती पण म्हणतो. रजोदर्शन म्हणजे काय, तर ज्यावेळेस पण कोणत्याही महिलेला पहिल्यांदा मासिक पाळी येते त्या दरम्यान मग त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन करत मासिक पाळीच्या नंतर कितव्या दिवशी रजोदर्शनाची शांती करावी, कितव्या दिवशी त्याच्यासाठी आपल्याला रजोदर्शन दोष निघून गेल्याच्या नंतर त्याच्यावर एक आपल्याला गणित मांडायचंय, त्यानुसार मग आपल्याला त्याच्यानुसार त्याचं विवेचन दिलंय. हे सगळ्या गोष्टी, काही गोष्टी ज्या आहेत त्या सामाजिक दृष्टिकोनाने त्याचा उलगडा करणं योग्य नाही किंवा करता येत नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण बऱ्याच वेळेस या गोष्टीपासून कुठेतरी नाही का बाहेर त्याच्यापासून थोडंसं लांब राहतोय. पण वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग आहे, ह्या सगळ्या गोष्टी देवाने तुम्हाला गिफ्ट केल्या आहेत, आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या परंपरेनुसार आपण पुरुष तत्व असो किंवा स्त्री तत्व असो हा भेद बाजूला ठेवून पूजनीय शंकराचार्यांनी सांगितले की चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, या आपल्याला परंपरेनुसार स्त्री तत्व वेगळं, पुरुष तत्व वेगळं हा विचार सोडून आपण सगळे शिवतत्वाचे आहोत आणि सगळे एक आहोत हा विचार करून आपण विज्ञानाची हात धरलेला जरी असेल तरी संस्कृतीची सुद्धा आपल्या पाठीमागे एक पक्की भिंत आहे, म्हणून आपण धरून चाललं पाहिजे. यासाठी असलेला उपक्रम आम्ही तुमच्या समोर आणला. आज या गर्भाधान संस्कारासाठी एवढंच. याच्यानंतर पुढचा संस्कार घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत त्याच्यावर जेवढे विश्लेषण असेल या विश्लेषणानुसार तुमच्या समोर येऊच. तोपर्यंत जर या संस्काराच्या बाबतीत काही शंका कुशंका असतील किंवा याच्या बाबतीत अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली आपला नंबर जातोय, आपण आम्हाला संपर्क करा. यासाठी अनेक वेळेस तुम्हाला याच्यातली माहिती हवी असेल आमच्याकडून तुम्हाला पुरवलं जाईल. आता सध्या एवढंच, पुन्हा लवकरच आपल्या भेटीला येऊ. तोपर्यंत ओम साईराम. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.